श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रमधील अध्याय 45 ब्राह्मणाचे कुष्ठ परिहार। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतीये नमः। नामधारक म्हणी सिद्धमुनी श्री गुरुचरित्र देखिले नैनी, तुमचे भाग्य मानवणे परब्रह्म देखिले असे। तुमचे प्रसादेंसी अमृतपान झाले आम्हासी, तो कष्ट आम्हा कायसी सकळा भिष्ट लाधरो। तू भेटलासी मद तारक, दैन्य गेले सकळ दुःख, सर्वाभिष्ट लाधरे सुख। गुरुचरित्र ऐकता मागे कथा सांगितले, श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय वर्तले ते सांगावे दातारा। सिद्ध सांगे नामधारकासी, ऐक वत्सा प्रियसी, विचित्र झाले येरा दिवसी, एक चित्ते प्रियसा। नंदीनाथू एक ब्राह्मण, सर्वांग गोष्ट श्वेतवर्णू, तुळजापुरा जाऊन वरुष तिनं आराधिले। संवत्सरू तिने उपवासू, द्विज वरू कष्ट लभू वसू, निरूप झाले सहयासू, सन्नती जाये चंदला परमेश्वरासी। जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वर, स्थानवास सात पुनश्चरण, पुनरपी केला उपवास। नानापरी कष्टाचा स्वप्न झाले अवचिता, तुवा जावे त्वरित गाणग गाम स्थानासी। तेथे असे श्री सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार, वेश धरले असे न तेथे होसी उत्तमांगी। ऐसे निरोप झाले विप्र भले, म्हणे भले केले सहा मास चुकर केले, जरी तुझे हाती नोहीची। जगन्माता तुळजा भवानी तिचे निरोप घेऊन आलो तुझपाशी ठाकोणे। तू देवता म्हणून या देवतपणा ठाऊके झाले, आम्हाची निरोप दिले मनुष्यापाशी जा म्हणितले। तुझे नव्हे काहीच, तू देवता जगदंबा म्हणावीसी, आम्हा मनुष्यापाशी जा म्हणावे असे। लाज कैसे नाही तुम्हासी, वळखिता जाहली देवत्वासी। महिने 7 उपवासू, पहिलेच जरी निरूप घेते, येतो की आम्हा कष्ट नव्हते। दुराशा केली परमेश्वरी, म्हणते दुःख करी नानापरी। ऐसे अनेक परीने दुःख करीत असे ब्राह्मणाने, पुनरपी मागुती पुनर्चन करीन म्हणे तू द्विजो। म्हणे मज बरवे होणे का अथवा प्राण देणे, ऐसे पुणे निर्माणे विप्र धरणे पैसेला। पुनरपी स्वप्न दयासी, तैसेच होय परियसी, आणि समस्त गोपियासी तेनेंची निपरी निरूप होय। समस्त गोपी म्हणते दयासी, आजी स्वप्न झाला आम्हासी, छळत्वान करे देवासी, निरूप सरसी जाय वेगी। तो जरी जाताना वजासी, आम्हा निरूप झाला ऐसी, बाहेर घालू तुम्हासी देवालयात येऊन दे। येतो के जाहल्यावरी पारण केले द्विजावरी, पूजा करी नानावरी निरोप घेऊन निघाला। गाणग ग्रामासी आला, मठात पुसू लागला, भक्तजन सांगल्या संगमी आहे रे श्री गुरु। भक्त म्हणते त्यासी, श्री गुरु येतील पारणसी, काली शिवरात्री उपवासी, आता येईल परियसा। येतो की या अवसारी श्री गुरु आला साक्षात्कारी, ग्राम लोक द्विजांते वारी दुरी राही सन्मुखी। श्री गुरु मूर्ती आले मठात, द्विज उभा राही चिंतितू, भक्तजन सांगती मातू, विप्र एक आला असे। सर्वांगी असे श्वेतू, स्वामी दर्शन आलो म्हणतू, श्री गुरु मूर्ती म्हणती आपण जाणतू, संदेह रूपे आला असे। म्हणती बोलवा मठातू, भक्त गेले धावतू, द्विजांते असती पाचारतू, आला विप्रू अंगणातू। गुरुने देखील श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीशी, श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का। देवापासी कान गेलासी, मनुष्यापासी कैसी ऐसे कायसी, संदेह करी तू काणसी, कैसे आलासी द्विजवरा। ऐसे वचन ऐकून आपले म्हणीचे बोल म्हणून, क्षमा करी गा स्वामी म्हणून लोटा म्हणी येत असे। म्हणे स्वामी आपण तमांदू, स्वामीचे दर्शन झालो बद्धू बुद्ध, अज्ञान वेष्टिले होते बंधू, नेनो सोये परब्रह्मा। तू साक्षात वस्तू म्हणून नेनो आपण तमगुणे, आजी माझे सुदिनी दर्शन झालं कोणीत। पापकर्मे पापे आपण पापात्मा नेणे गुण, पापे संभवल निर्गुण, आलो शरण तुझ पासी। तू भक्त जनाचा आधारू, शरणागता वज्र पंजरू, ब्रीदवाणित सचराचरू, श्री नृसिंह सरस्वती। आजी कर्म माझे गेले ब्रह्मचर्म, परब्रह्मचरण देखील मनोरथू माझे पुरले, कृपा सागरा यतिराय। तू भक्तजन कामधेनु, मनुष्य देह आलासी, अवतारून तुझा पार जाणे कौन, त्रयमूर्ती तुझी होसी। जैसे सगरावरी गंगा पावन करावे आली जगा, तैसे सेवक भक्त वर्गा ताराविया उतरलासी। काहिल्या झाली पाषाण, दिव्य देही झाली लागतांची चरण, तैसे आजी मज निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा। व्रतबंध झाली अवरी, व्याधी उद्भविले शरीरी, स्त्री राहिले माहेरी, स्पर्शू नये शरीर म्हणे। आपुले असती माता पिता, सगळी कमळती जाई परता, दुःख झाले अपरिमिता, संसार तजुनी निघालो। गेलो होतो तुळजापुरी, उपवासी कष्ट अपारी, मद म्हणे ते पाप अपारी, नवे आता बरवे तुझे। निरोप देता जाये सन्नती, तेथे चंद्रा परमेश्वरी वसती, तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणून। तेथे कष्ट अनुभवतो, नवेची काही उभगतो, निरोप झाले म्हणतो, कृपा मूर्ती तुझपासी। ऐसे माझे देवहीन उभगताती, देव आपण मज देखुनी निर्वण, बाहेर आला म्हणताती। देव आपण उभगताती, मनुष्य कैसे मज देखती, निवारणे आला तुम्हा प्रति निर्धार केला मरणासी। ऐसे पापी असणे आपण काय करावे, अंगहीन तोंड न पाहती, कुष्ठ म्हणून मरण बरवे आपण परते। आता असे एका विनंती होय अथवा नवे निश्चिती, शीघ्र निरूपावे यती, जैसे देवा चाळविसी, अशा बद्ध वेष्टलो। मज चाड नाही या शरीराचे, प्राण देईन सुखाचे, तू रक्षक शरणागताचे, निरूपावे दातारा।
जैसे देवी चाळविले आशा बद्धते गोविले निदान मत सोडिले तैसे करी दातार ऐसे करुणावचन ऐकुणी श्री गुरु बोलिला हसुनी बोलाविती सोमनाथ ब्राह्मण निरोप देती न्याह संगमासी बरवे संकल्प सांगून स्नान करावे षटकुळ भवानी अश्वत्थ प्रदक्षिणा करुणी वस्त्र टाका दुरियासी नवे वस्त्र द्यावे यासी शीघ्र आणि पारणेसी ऐसे निरोप देती त्यांची दोघे गेले झडकरी स्नान करुणी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा केला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्र देती ब्राह्मणाचे जीर्ण वस्त्र टाकली दुरिसी जेथे टाकी भूमी क्षार भूमी होय त्वरित सांगा ते घेऊन द्विजासी सोमनाथ आला माझे चरणी घातला तयासी लोक सर्व विस्मित नंदीनाथ केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हरुष झाला असे निर्भर तोळत असे पादुकावरी श्री गुरु पुस्तित असी तुझे मन कामना झाले परिसे सर्वांग आहे कैसी अवलोकन पाहे म्हणे पाहते सर्वांग बरवे झाले तावण मात्र शंकेसी राहिले पाहता मन त्यांचे झाले म्हणे स्वामी असे थोडे तुझी कृपा दृष्टी झाले असता थोडे राहिले केवी म्हणता करीत असे दंडवता कृपा करी का परमात्मा गुरुमूर्ती म्हणती असी तू संशय आलू करुणी आलासी मनुष्य काय देईल म्हणसी त्याने गुण राहिले तुझ त्यासी असे प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपारू आमुचे स्मरण करी निरंतर बरवे होईल त्वरित तुझे नंदी नामा म्हणे स्वामीसे देखील नेने वाचाव्यासी कैसे करीत कवित्वेसी मंदमती आपणसी काय जाणे हे कवित्व स्थिती नाही मज काव्यवृत्ती स्वामी ऐसी निरोप देती म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती विजयासी मुखवघडे काढी जीवेसी विभूती शिंपित तयांसी नाम ज्ञान उपदे ब्राह्मणा चरणावरी ठेवून माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी स्नेहनता सेवेसी नव्हे अरुणी माया पाशवेष्टुनी बुडत होतो भवाने गहणे आठवण करी कधी म्हणे तुझे चरण विसरलो संसार सागर माया जाळ बुडान पणता केवळ आठवण नाहीच तुझे नाम केवळ मंदमती झालो मद स्वेद जंड उद्भी जैनशी जन्मोळे आलो पशी योनिसी ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जय होतो नाना योनित मनुष्य विशेष शुद्रादी अति बहु अस जदी होतो जन्मासी काय जाणे तुझे सोय समस्त जन्मांतू एकू ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होणी मूर्खो गुरु सोय नैने नरू माता श्रोणित पित्यांचे रेत संपर्क झाले जननी गर्भ संभवत जैसे सुवर्ण कसे कडत दिवस बाच बुद्ध बुधाकार 15 दिवस होई स्थिरू एक रस होरी दारू तधी पाये तिनी मास सर्व वय न वय द्वार झाले मग पंचत्व होती एक वायू आप बुद्धी तेज प्रत तेज देख प्राण आलो तात्काळ तदी स्मरण कैसे मज पंचमास त्वचारो म सहावे मासी उच्छ्वास स्तोम सातवे मासी क्षोत्र जिव्हाघ्राण मेद मजा दृढ झाले ऐसे नव मास कंटितो होतो जननी गर्भांतू रुद्रविष्ठा मूत्रांतू कष्टल भारी स्वामीया माता क्षणी उष्ण क्षार त्याने क्षी तीक्ष्ण कष्टल अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगो तेव्हा मनाचा आले भक्षण करी दुःख होय मज अपारी ऐसे नव माणसावरी माता गर्भी कष्टलो तधी कैसे तुमचे स्मरण वेष्टिलो होते मायावर्ण देखिलो नाही तुझे चरण मग योनी जन्मलो उपदतांची आपणांशी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथादिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा तिन्ही भाग केले विशेषा बाल यवन वृद्धपणा एका निर्माण केले ती वेळी बाळपणे आपणासी कष्ट झाले असमास हसी मज घालवे बाळण्यासी मळमूत्रात लोळत असे बाळपणाचे आठविता दुःख होत असे अपरिमित काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिले शयनस्थळी मळमूत्रांत निरंतर असे लोळत आपले विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो एखादे समय आपणासी पोट दुखे बहु असे रुदन करिता परियसी स्तनपान करविती क्षुधाकांत होय भोवती मज म्हणती पोट दुखते अंगोली घालून त्या चौजती वोखद मज पाजविती ऐसे क्षुधेने पिढे भोवत मज घालिती पाळण्यात घालविती पर्यंते गाद क्षुधाक्रांत रुदन करी म्हणते रुदना करी ते बाळ मुखी शिंपिती कांजी तेला रक्षा बांधा मंत्र केवळ नेळती माता भुके मज पाळण्या घाली कौतुके प्रावरण तो होता वृश्चिक मारित असे पटितोके प्रलाप असे मी करीतो आणि पाळण्या हलविती राही राही उगा म्हणती स्तनपान करा म्हणती वृश्चिक निश नेनती चकी तेने दुखे स्तनपान न करी म्हणत स्तनपान न करी मागोती घालिती पाळण्या भितरी वृश्चिक मज डंख मारी प्राणांतिक मज होये माता खाय आंबट तिखट स्तनपान ते मज अपार क्षीर आंबट आणि मधुर आपण खोकली सर्व काळी नाना औषध मज देती तेने माझे डोळे दुखती कुंकू लवण क्षाण घालती डोळे आले म्हणून ऐसे कष्ट दुरंधर बाळपणी झाले अपार वाढवलं कष्ट करिता अपर वर्षे 12 लवटली तधी तुझे चरण स्मरणा मज कैसे गा देवरणा कष्टल मी याची गुणा पूर्वजन्म नराधेची दोन्ही भाग चरले आपणासी मदन व्यापले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमित तैसा उन्मत्त तेने गुरु माता पिता समस्तांते निंदा करिता परस्त्रीवरी कीज करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणाते निंदा करी वृद्धासवे विनोद करी मध्ये व्यापिले असे भरी नाठवे तुझे चरण मज माझा कवळास पूर्ण मृत्यू जाये जाये केवी प्राण तैसे आपण मदन बाण वश्य झालो इंद्रियांसी नाना वर्ण स्त्रिया भोगिलो परद्रव्य सुवर्ण अपहरिलो सिद्ध महंता निंदा केलो तुष्टीनं देखो मी काही
ऐसे मदन व्यापुनी पुढे मागे न पाहे नाही पतंग जाये धावून दीपावरी पडे जैसे ऐसा वेष्टुनी मदन बाणी ना ऐको सुबुद्धी कधी श्रवणी सोयी न धरी तुझे चरणी यौवनपणे ऐसे गेले वृद्धाप्य आले या शरीरसी उबग होय स्त्री पुत्रांसी श्वासोच्छ्वास कफेसी सदा खोकला होय मग अवयव सर्व फांकती कृष्ण केश पांढरे होती दंतहीन अन्न चळगती श्रवण एके दृष्टी नाही ऐसे नानारोगी कष्टता तुमची सेवा न घडे आता स्वामी तारिका गुरुनाथा संसार सागराकडे करी ऐसा मंदमध्ये आपल्या न ओळखींची तुझे चरण तुझी केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती तुझी विश्वाचा तारको धरून नवर वेशू देख त्रयमूर्ती तुझी एकू परब्रह्म गुरुनाथा दिवांत रेडती तुझे लोक तुझी विश्वाचा पालकू मी किंकर तुझा सेवकू संसार धुरंदरे तारीमद ऐसे नाना परी स्तोत्र करीत असे नंदीनामा पवित्र जन पाहता विचित्र त्यासी म्हणे नंदीनामा ऐका हो जन समस्त श्री गुरु ब्रह्मवस्त आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले तैसे तृणाचे बनविसी किंचित अग्नी पडता कैसे गुरु कृपा होय जैसी पाप जळे त्याने परी चरणम पवित्रम विततम पुराणम बोलत असतो वेद पुराण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा दैवत नाही ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका तैसे होय हे निका श्री गुरुचरणी लागता जवळी असता निधान कान ओळखा तुम्ही जन नृस्य सरस्वती कामधनु भजा भजा हो म्हणत असे इह सौख्य ज्ञान अनेक अंती वैकुंठ परलोक संदेह नाही होईल सुख सत्य सत्य बोल नंदीनामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोषिते अत्यंत भक्तांती निरूप ऐसे रीती कवीश्वरू म्हणाव्यासी कवी बसवरस नावयासी निर्धार केला महाभरवसी ऐसे कृपे बोलती त्यांचे ऐकून चरणी लागला शेष होते जंगदेवरी तत्काळ केले नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्धमणी नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियसी कवी बसवरसी नावेसी तोही राहिला श्री गुरुसेवे नामधारक म्हणे सिद्धासी दुसरा कवी श्री नृसिंह सरस्वती केवी झाला श्री गुरुसी कवीश्वर भक्त झाला ते विस्तारने आम्हासी सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावा म्हणे सरस्वती गंगाधरू कपडील कथेचा विसरू ऐकता होय मनोहरू नामस्मरण कामधेनु इति श्री गुरुचरित्र सिद्धमुनी संवादत कवीश्वर आख्यान येथा निरोपिले प्रेमळ इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुष्ठ ब्राह्मण उद्धरण पिंड प्रकृती वर्णन कवीश्वर कृतम नाम 45 प्रसंग 45 ग्रंथ संख्या 6036 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।